Hallelujah. Glory to God. देवाला सर्व We गौरव. can be seated. तुम्ही बसू शकता. Praise the Lord. Hallelujah. And I'm so happy to see you today. आणि तुम्हाला सर्वांना पाहून मला खूप आनंद होत आहे. You know, you are in the presence of God. आमेन. आणि तुम्ही सर्व देवाच्या उपस्थितीमध्ये Whether आहात. you see him, you don't see him. तुम्ही त्याला पाहू शकता किंवा नाही. By faith he is here. आमेन. विश्वास ठेवा तो इथं आहे. By faith he is here. विश्वासाने तो इथे आहे. And when he comes, आणि जेव्हा तो येतो, all manifestations, all supernatural things will begin Amen. to happen. सर्व अलौकिक गोष्टी इथे सुरुवात होतात You know, व्हायला. I'll tell you something. मी तुम्हाला काहीतरी सांगतो. You know, people have not believed in supernatural. आणि लोक त्या अलौकिक गोष्टी घडण्यामध्ये विश्वास ठेवत नाहीत. They believe in things getting resolved naturally. आणि त्यांना असं वाटतं गोष्टी आपोआप नैसर्गिकरित्या बऱ्या होतील, If it's चांगल्या a होतील. natural problem, let it solve naturally. लोक असं म्हणतात की नैसर्गिक काहीतरी समस्या आहे ती त्या प्रकारेच सोडवली जाईल. If it's a problem of sickness natural, let it be naturally solved. आणि लोक असं म्हणतात की जर आजारी आहे तो नैसर्गिक भाग आहे मग ते नैसर्गिकरित्याच बरं So they होईल. will search for natural remedies. आणि मग ते काय करतात, स्वतःहूनच नैसर्गिक काहीतरी उपाय करायला सुरुवात They will करतात. search books to find natural solutions. आणि मग ते काय करतात, विविध पुस्तकं वाचतात, काही ना काही उपाय शोधतात. They will go to wise people asking for counseling. आणि मग ते काय करतात, त्याच्यामध्ये कोण महारथ असेल त्यांच्याकडे जातात आणि उपाय शोधतात. They will go to experts to find out what they say about my situation. आणि मग ते म्हणतात की त्या लोकांकडे जाऊन की काय माझी जी परिस्थिती आहे त्याच्यावर काय उपाय आहे. But let me tell you something. पण मला तुम्हाला काहीतरी सांगू द्या. There is someone who can change everything that you're struggling in your natural realm. आणि तुमच्या नैसर्गिक जीवनामध्ये तुम्ही ज्या काही समस्येतून, ज्या काही परिस्थितीतून जात आहेत, He can solve that. तो ते पूर्ण बदलू शकतो. He can change it. तो तुमच्या त्या जीवनामध्ये बदल घडवून आणू He शकतो. can release the supernatural in your life to change your natural circumstance. आमेन. आणि तो काहीतरी अद्भुत गोष्टी करेल जेणेकरून तुमची नैसर्गिक जी परिस्थिती आहे ती पूर्ण बदलून It जाईल. is only that you have to stretch your faith from natural to supernatural. म्हणून तुम्हाला काय करावं लागेल, तुमचा जो नैसर्गिक विश्वास आहे तो तुम्हाला अलौकिक मध्ये विश्वास ठेवावा लागेल. Praise God. हालेलुया. It is not difficult. आणि हे करणं काय अवघड नाहीये. It is not difficult. हे करणं अवघड नाहीये. Your faith is actually supernatural. आणि तुमचा विश्वासच अलौकिक आहे. But we allow that supernatural faith only to work in the natural realm. पण आपण काय करतो, आपला तो अलौकिक विश्वास आहे फक्त नैसर्गिक गोष्टी सोडवण्यामध्ये घालवतो. But God says your faith, which is supernatural, can bring supernatural manifestation in your life. पण देव काय म्हणतो, तुमचा जो विश्वास आहे तो अलौकिकच आहे, अद्भुतच आहे आणि तोच त्या अद्भुत गोष्टी तुमच्या जीवनात घेऊन येईल. You know, faith does not mean God is going to work. आणि विश्वास म्हणजे गोष्ट देव काहीतरी करेल असं नाहीये. Faith means it is done. आणि विश्वास म्हणजे ते सर्व घडलेलं आहे. Faith means God has worked it out in the supernatural realm for you already. आमेन. याचाच अर्थ विश्वास म्हणजे काय, की त्या अलौकिक जगतामध्ये देवाने अगोदरच ते करून ठेवलेलं आहे. Faith means actually entering into it. पण विश्वास म्हणजे काय, त्या अलौकिक मध्ये तुम्ही प्रवेश करणं. We need to define the definition of faith correctly. आपल्याला ती विश्वासाची व्याख्या ही नीट केली पाहिजे. Faith does not mean, oh, I will receive. आणि फेथ म्हणजे असं नाही की मला ते मिळेल. Faith means I have it. विश्वास म्हणजे त्या गोष्टी माझ्याकडे Faith means आहेत. God has already released it. आणि म्हणजे काय, की देवाने अगोदरच त्या गोष्टी माझ्यामध्ये दिलेल्या आहेत. Christian life ख्रिस्ती जीवन does not begin सुरुवात होत नाही त्याची, from to do. करण्यापासून त्याची सुरुवात होत नाही ख्रिस्ती जीवनाची. Christian life begins from done. आमेन. पण ख्रिस्ती जीवनाची सुरुवात कशाने होते, सर्व गोष्टी झाल्यात याच्यापासून होते. On the cross he said it is finished. क्रुसावर तो काय म्हटला, हे पूर्ण झालं आहे. So Christian life begins from he saying it is finished. आणि ख्रिस्ती जीवन तिथून सुरू होतो जेव्हा तो म्हणाला की सर्व पूर्ण झालेलं आहे. Christian life is not do. ख्रिस्ती जीवन म्हणजे करा 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 असं नाहीये. Christian life is done. आमेन. पण ख्रिस्ती जीवन म्हणजे पूर्ण झालं It is झालं. done. सर्व पूर्ण झालं, It is done. पूर्ण झालं. And faith
आणि विश्वास is nothing but it is done. विश्वास म्हणजे तेच आहे की ते पूर्ण झालंय. I know it is done. मला माहिती आहे की ते पूर्ण झालंय. I know my healing is done. आमेन. माझं आरोग्य मला मिळालेलं आहे. I know I'm blessed. मला माहिती आहे मी आशीर्वादित आहे. I know I cannot become sick. आणि मला माहिती आहे मी आजारी पडू शकत नाही. I know healing is already in my body. आमेन. आणि अगोदरच माझ्या शरीरामध्ये आरोग्य आहे. I know I am debt free. आमेन. मला माहिती आहे मी कर्ज विरहित आहे. Hallelujah. हालेलुया. You know, I'm going to share something tonight आज मी काहीतरी तुम्हाला सांगणार आहे which will, I believe, will set you free from every debt if you believe. आमेन. आणि तुमच्यावर जे काही कर्ज असेल त्याच्यातून तुम्हाला सर्व मुक्तता मिळेल याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. You know, God is a God of supernatural things, let me tell you. आणि मला सांगू द्या की देव हा अलौकिक अद्भुत गोष्टी करणारा परमेश्वर आहे. Because we analyze situations, आणि आपण ती ज्या काही समस्या आहेत आपली जी परिस्थिती आहे त्याचं परीक्षण करत बसतो, निरीक्षण करत बसतो. we come to a conclusion मग आपण एका निरीक्षणावर येतो and we say, I don't think so. This is God who can change it. मग आपण असं म्हणतो की मला वाटत नाही की परमेश्वर हे बदलून टाकेल. Looks like my situation has gone beyond control. आणि आपण म्हणतो की मला असं वाटतंय की माझी परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. If I cannot solve it, even God cannot solve it. मी सोडवू शकत नाही तर देव काय सोडवेल. We have analyzed it and kept to ourselves saying that nothing can happen about my situation. आणि आपल्या समस्येला आपणच परीक्षण करतो आणि आपण त्याचं उत्तर देतो की ही परिस्थिती बदलणार नाही. If we are stuck in debts, जर आपण कर्जामध्ये आहोत, अडकलेलो आहोत, and if the debt is in lakhs and lakhs, आणि ते कर्ज लाखांमध्ये आहे, we think in our natural mind, आपण आपल्या नैसर्गिक मनामध्ये काय विचार करतो, how can God resolve this debt problem? की देव ह्या कर्जाचं जे काही समस्या आहे ती कशी सोडवेल. The debt mountain is so big. कर्जाचा डोंगर तर वाढलेला आहे एवढा. No person is able to solve my problem. आणि कुठलाही मनुष्य ती परिस्थिती आहे जी समस्या आहे ती सोडवू शकत नाही. Even if I put my whole life's earning to release it from my debts, I cannot have it. आणि पूर्ण आयुष्य जरी मी कमवलं तरी ते कर्जातून मी मुक्त होऊ शकत नाही. That's where your natural mind ends. आणि इथंच तुमचं नैसर्गिक मन संपतं. And where your natural mind ends, God's supernatural action begins. आमेन. आणि जिथं तुमचं नैसर्गिक विचार संपतात तिथंच देवाचं अलौकिक कार्य सुरू होतं. Hallelujah. Hallelujah. When you say, Lord, I stop, I cannot go beyond, God comes in action. आणि जेव्हा तुम्ही म्हणता परमेश्वर आता याच्या पुढे मी काही करू शकत नाही, तिथं देव कार्य करायला सुरुवात करतो. The Lord speaks to every one of you by His Spirit. आणि देव त्याच्या आत्म्याद्वारे प्रत्येकाशी बोलत असतो. He has given a powerful word in your life. आणि तुमच्या जीवनात त्यांनी त्याचं सामर्थ्यशाली वचन दिलेलं आहे, He शब्द has दिलेला given आहे. His word to you. त्याने त्याचा शब्द तुम्हाला दिलेला आहे. The word of God is the solution to everything that you're experiencing in this life. आणि या जीवनामध्ये तुम्ही ज्या काही गोष्टीचा अनुभव घेता त्याचा सर्व देवाच्या वचनामध्ये त्यांनी दिलेला And when आहे. God speaks by a word, आणि जर देव त्याच्या वचनाने तुमच्याशी बोलतो and when you take it as the word from God, आणि जेव्हा मग तुम्ही देवाचा शब्द घेता, not as a word of man, मनुष्याचा नाही, when you do it, आणि मग जेव्हा तुम्ही तसं करता, I'm telling you, something will change. in आमेन, your मग मी life. तुम्हाला सांगतो काहीतरी नक्कीच बदलेल. There was a lady in the Bible. आणि पवित्र शास्त्रामध्ये एक स्त्री होती She was a widow. आणि ती विधवा होती. And her husband died because of some reason. आणि काही कारणाने तिचा पती मरण पावला होता. And she had 2 sons. आणि तिला 2 मुलं होती. And when her husband died, she was left with lot of debts. आणि जेव्हा तिचा पती मरण पावला तिच्यावर खूप कर्ज होतं. She didn't know how to repay those debts. आणि तिला समजत नव्हतं हे कर्ज कसं फेडावं. The debts were very high. आणि ते कर्ज खूप होतं, Very high. खूप मोठं होतं. And she thought, now no one can bring me out of this situation. आणि ती विचार करत राहते की या कर्जातून आता मला कोणीही मुक्त करू शकत नाही. And the people who had given loan to this man in the आणि Bible, ज्याने ह्या मनुष्याला पैसे दिलेले असतात,
he was coming to take his both sons as slaves. आणि मग ज्यांनी हे पैसे दिलेले असतात ते दोघं या मुलांना गुलाम करण्यासाठी घेऊन जाण्यासाठी आलेले Because असतात. in the Bible those times, आणि कारण पवित्र शास्त्रामध्ये त्या दिवसांमध्ये because of the law of Moses, आणि मोशेच्या त्या नियमशास्त्रानुसार if you take a loan from someone जर तुम्ही कोणाकडनं कर्ज घेतलेलं आहे and you're not able to repay, आणि जर तुम्ही ते फेडू शकत नाही, your children have to be enslaved till the time debt is completely resolved. आणि जोपर्यंत कर्ज फेड होत नाही तोपर्यंत तुमची मुलं त्या लोकांकडे गुलाम म्हणून राहायला लागतात. So the creditor was coming to their home आणि म्हणून ती लोक ते पैसे घ्यायला येतात त्यांच्याकडे and they were about to take his children away. आणि त्या मुलांना ते घेऊनच जाणार असतात. At that exact time, आणि बरोबर त्या वेळेत God sends his man. देव एका मनुष्याला पाठवतो, His name is Elisha. एलिशाला. And Elisha or Elisha the prophet आणि हा तो भविष्यवक्ता meets this widow. या जी विधवा आहे तिला. Now listen to this story very carefully. आणि ही गोष्ट नक्की ऐका, If लक्षपूर्वक. you understand this, you will be blessed. आणि जर तुम्हाला हे समजलं तर तुम्ही नक्की आशीर्वादित होताल. This widow ही जी विधवा स्त्री आहे meets Elisha. त्या एलिशाला भेटते. And Elisha tells this widow, आणि मग तो तिला त्या विधवेला सांगतो, what do you want me to do for you? मी तुझ्यासाठी काय करावं असं तुझी अपेक्षा आहे? I saw that your husband died. मी पाहिलंय की तुझा पती मेलेला आहे I'm seeing that the creditor is coming and taking your sons away. आणि तुझ्याकडे ते कर्ज देणारे आलेले आहेत आणि तुझ्या लेकरांना ते घेऊन चाललेले आहेत. What do you want me to do? मी काय करू तुझ्यासाठी? And this lady says, आणि मग ही स्त्री म्हणते, help me so that I may able to come out, I will be able to come out of my debts. आणि ती म्हणते मला मदत करा जेणेकरून मी या कर्जातून बाहेर येईल. And that time, आणि त्या वेळेत एलिशा, God speaks to Elisha. Now listen to this very carefully. लक्षपूर्वक God speaks to Elisha देव एलिशाशी बोलतो and God tells him, आणि देव त्याला सांगतो, he tells that woman, जा त्या स्त्रीला सांग, what do you have in your house? तुझ्या घरामध्ये काय आहे What is it that you are remaining with? आणि काय तुझ्याकडे राहिलेलं आहे Now आता? listen to what I'm saying very clearly. लक्षपूर्वक ऐका. The question that Elisha asks this lady, आणि एलिशा त्याला काय त्या स्त्रीला काय प्रश्न करतो, I know you're very poor, की तू खूप गरीब आहेस, You मला have माहिती आहे, nothing. तुझ्याकडे काहीच नाहीये, but there is something that you have with you. पण तिथे काहीतरी आहे तुझ्याकडे. And she says, Lord, I am left with nothing but one thing. आणि ती म्हणते, परमेश्वरा माझ्याकडे तर काहीच नाहीये, फक्त एक गोष्ट आहे. One thing is remaining with me. That's the last thing that I have. आणि माझ्याकडे एक शेवटची गोष्ट आहे. And that is a jar of oil. आणि माझ्याकडे एक पूर्ण तेलाने भरलेला एक भांड आहे. Now what a jar of oil can do for a person who's full of debt? आणि तो कर्जाने पूर्ण जो व्यक्ती आहे तो त्या जे जार आहे त्याच्याकडे ऑइलचं, ते काय करू शकतो त्याला? What will it change? काय त्याची परिस्थिती बदलेल त्या? What can the situation or circumstance of this lady change with a jar of oil? आणि त्या तेलाने भरलेल्या ज्या भांड्याने त्याची काय परिस्थिती बदलेल? But yet I'm telling you, God is a God of supernatural works. आमेन. पण मी तुम्हाला सांगतो, देव आपला अलौकिक गोष्टी करणारा परमेश्वर आहे. Something is about to happen in this lady's life. काहीतरी त्या स्त्रीच्या जीवनात घडणार होतं. This lady says, ही स्त्री बोलते त्यांना, man of God, देवाच्या सेवका, I have only one jar of oil. माझ्याकडे फक्त एक तेलानं भरलेलं भांड आहे. Nothing else is remaining. माझ्याकडे काहीच उरलेलं नाहीये आता. The Lord is saying, देव आता बोलत आहे तुमच्याशी. many times you have felt that I have left with nothing but only few things. तुम्ही नेहमी असंच म्हणत असता की देवा माझ्याकडे काहीच राहिलेलं नाहीये, फक्त काही गोष्टी What आहेत. these few things can do or what change will it bring in my life? या थोड्याशा गोष्टींनी माझं जीवन काय बदलणार? These few thousands of rupees, how will it pay my lakhs of debt? हे हजारो फक्त पैसे आहेत, त्यांनी मी लाखोंचं कर्ज कसं फेडू?
or there's few things which are remaining in my life, what will I pay? Even if I sell, what will I pay my debts? आणि या वस्तू विकून तरी मी किती ते कर्ज फेडणार आहे. But God is a God of supernatural. आमेन. पण तो परमेश्वर आपला अलौकिक गोष्टी करणारा परमेश्वर आहे. He is a supernatural working God. तो अद्भुत गोष्टी करणारा परमेश्वर आहे. He tells this lady, तो त्या स्त्रीला सांगतो, okay, you have a jar of oil? तुझ्याकडे ते तेलाने भरलेलं भांड आहे. Good. चांगली गोष्ट आहे. Now go to your neighbors आता जा तुझ्या शेजाऱ्यांकडे and to the whole of that place आणि त्या पूर्ण जागेमध्ये तुझे जे काही शेजारी आहेत and collect every empty vessel from them. आणि त्यांच्याकडे जेवढे रिकामी भांडी आहेत ती गोळा करायला सुरुवात कर. Collect as many as you can. आणि जेवढे तू ते जमा करू शकते, गोळा करू शकते, तेवढे गोळा कर. Go to the neighbors. जा तुझ्या शेजाऱ्यांकडे. Go to the streets. रस्त्यावर जा. Go to every person whom you find and ask them for empty vessels. आणि जा प्रत्येकाला विचार की ती रिकामी भांडी त्यांच्याकडे आहेत का. And get as many as you can. आणि जेवढे ती तुला भेटतील तेवढी तू घेऊन ये. Not few. थोडीच नाही. As many as you can. जेवढी शक्य आहे तेवढी सर्व रिकामी भांडी तू घेऊन ये. So she sends her sons. आणि मग ती काय करते, त्याच्या लेकरांना पाठवते. And they get as many empty vessels in their house. आणि ते जेवढं जमतील तेवढी सगळी रिकामी भांडी गोळा करून आणतात. And they all keep it in the house. आणि घरामध्ये ठेवतात. And now Elisha says, मग आता अलिशा तिला म्हणतो, now go inside your house, shut the door, तुझ्या घरामध्ये जा, दरवाजा बंद कर. take your oil jar. आणि तुझं जे तेलाचं भांड आहे जे तुझ्याकडे आहे, Take your oil jar तुझं जे तेलाचं भांड आहे ते घे and start pouring into each empty vessel one by one. आणि ते त्या तेल जे तुझ्याकडेचं तेल आहे ते त्या प्रत्येक भांड्यामध्ये ओतायला सुरुवात कर. And she takes the word of this man of God. आणि मग ती त्या देवाच्या सेवकाप्रमाणे करायला सुरुवात करते. She goes inside. ती आत जाते, She shuts the door. दरवाजा बंद करते, She takes the first vessel. पहिलं भांड घेते She picks up her oil jar. आणि तिचं जे तेलाचं भांड आहे ते त्याच्यामध्ये ओतायला सुरुवात She करते. sees inside ती आतमध्ये पाहते त्या भांड्यात a little oil is remaining. खूप थोडं तेल त्याच्यामध्ये राहिलेलं आहे. She takes it and starts pouring into the first vessel. आणि ती काय करते, ते राहिलेलं थोडंसं तेल जे आहे ते पहिल्या भांड्यामध्ये ओतायला सुरुवात करते. As she pours, जसं ती ते ओतायला सुरुवात करते the oil keeps flowing from that jar into the empty vessel. आणि त्या रिकाम्या भांड्यामध्ये त्या तेल पडायला सुरुवात होते. And the empty vessel becomes full. आमेन. आणि ते रिकामं भांड पूर्ण भरून जातं. She takes it off, puts another empty vessel. मग ती दुसरं रिकामं भांड आणलेलं आहे ते Again- तिथं ठेवते Again she puts. आणि ती ओतायला सुरुवात करते. Again the jar becomes full. काय होतं, ते दुसरं भांड सुद्धा भरून जातं तेलाने. Again she takes an empty vessel. ते पुन्हा तिसरं भांड घेते. And she keeps doing it till all the empty vessels are full of oil. आणि ती असं करत राहते जोपर्यंत ती सर्व रिकामी भांडी पूर्ण भरून जात नाहीत. And her jar आणि तिचं जो भांड होतं तेलाचं is continuously pouring oil आणि त्याच्यातनं कंटिन्युअसली ते तेल येत राहतं till the empty vessels are full. जोपर्यंत ते आणलेली सर्व रिकामी भांडी भरत नाही तोपर्यंत त्याच्यात तेल पडत राहतं. And she asks her son, come on, bring the next one. आणि ती तिच्या लेकरांना सांगत असते, पुढचं भांड आण. But the son says, पण तो मुलगा म्हणतो all jars are over. की आता सर्व भांडी भरलेली आहेत. And the moment they say the jars are over, the oil stops. आणि ज्या क्षणी तिची लेकरं म्हणतात की आता सर्व भांडी भरली तेलाने, त्या क्षणी तिच्या भांड्यातलं तेल संपतं. Oil stops. ते तेल संपतं. I'll tell you something. मी तुम्हाला काहीतरी सांगतो. Last time, many times I told you, अनेकदा मी तुम्हाला सांगितले, God has blessed this ministry with an anointing of prosperity. मी तुम्हाला अनेकदा सांगितले, या सेवेला देवाने समृद्धीचा अभिषेक केलेला आहे. And I always have encouraged people आणि मी नेहमी लोकांना एनकरेज करत असतो, प्रोत्साहित करत असतो to begin their own startups, त्यांचे स्वतःचे काहीतरी व्यवसाय सुरू करा, their own businesses, काहीतरी व्यवसाय सुरू करा, their own, shops or स्वतःची whatever.
दुकानं किंवा काहीतरी बिझनेस. There is a reason I am saying this. त्याच्या मागं कारण आहे का मी Because असं I म्हणतो. know when you begin by faith, it will not stop but grow and grow and grow. आणि जेव्हा तुम्ही विश्वासाने ते सुरुवात करता तर ते थांबणार नाही, तर ते वाढत आणि वाढत आणि वाढत जाईल. All the empty jars सर्व ती रिकामी भांडी are nothing but the skills that God has actually given in your life. ती तुमची कौशल्य आहेत जी देवाने तुम्हाला दिलेली आहेत. And God is pouring His oil upon your skills. आणि देव तुमच्या त्या कौशल्यांवर त्याचं तेल ओतत आहे. And that oil is nothing but the anointing of the Holy Spirit that is Amen. going to fill every skill of yours so that you can go and buy wealth for yourself. आमेन. आणि देव ते काय पवित्र आत्म्याचा अभिषेक त्याच्यावर होत आहे. मग तुम्ही काय करताल, जाऊन तुमच्या कौशल्याने अनेक गोष्टी विकत घेऊ Do you शकता. know that God gave you skills not to become or remain poor? आणि देवाने तुम्हाला कौशल्य तसंच गरीब राहण्यासाठी दिलेली नाहीये. God gave you the skills that you may become wealthy. देवाने तुम्हाला ती कौशल्य दिली आहेत तुम्ही श्रीमंत व्हावं याच्यासाठी. The problem is we say, Lord, it is over. आपण असं म्हणतो की देवा आता संपलं, It is over. आता संपलेलं आहे. When you say it is over, the oil stops. आणि ज्या क्षणी तो मुलगा म्हटला की संपलंय, त्या क्षणी ते तेल बंद झालं येण्याचं. Are you understanding what I'm saying? तुम्हाला समजतंय का? When you say, Lord, it's over, my skill is not working, the oil will stop. आणि ज्या क्षणी तुम्ही म्हणता की परमेश्वर आता माझं कौशल्य काही कामाचं नाहीये, But त्या क्षणी tonight- त्याचा अभिषेक थांबतो. Tonight, I'm going to pray that God will pour His oil back into all skills that God gave. आमेन. पण मी आज रात्री प्रार्थना करणार आहे की देव त्याचं पुन्हा ते अभिषेक, तो ऑइल तुमच्यावर ओतावा, तुमच्या कौशल्यावर. You have skills to start businesses. तुमच्याकडे ती कौशल्य आहेत व्यवसाय You सुरू have करण्याचे skills to earn wealth. आणि उत्तम कमवण्याचं कौशल्य. You have skills to do lot of things. अनेक गोष्टी करण्याचं कौशल्य तुमच्यामध्ये But you आहे. may say, Lord, these are all natural. I can only use it in this natural. What will it do in your supernatural in the kingdom of God? आणि तुम्ही म्हणताल हे तर मी नैसर्गिक साठी करू शकतो, पण त्याच्याने तुझं जे राज्य आहे त्याच्यामध्ये काय फरक पडेल? God will use the skills not only in the natural but also in the Amen. supernatural. पण देव फक्त नैसर्गिक मध्ये नाही तर त्या अलौकिक मध्ये सुद्धा त्या कौशल्यांचा वापर करेल. But do you know God wants you to use your skills to get wealth? आणि तुम्हाला माहिती आहे का, देवाची इच्छा आहे तुम्ही ती कौशल्य तुमचा पैसा मिळवण्यासाठी, कमवण्यासाठी ते वापरावी. God will anoint your thought process. देव तुमची जी विचारशक्ती आहे त्याला आशीर्वादित God करेल. will anoint your planning. तुमचे ज्या योजना आहेत देव त्याला आशीर्वादित करेल. God will anoint your actions. तुमची जी कार्य आहेत त्याला देव आशीर्वादित करेल. God will anoint your vision. देव तुमचे जे काही दृष्टांत आहे, जे काही तुम्ही पाहत आहात भविष्यात, God will त्याला anoint आशीर्वादित your करेल. dreams. तुमची जी स्वप्न आहेत त्याला तो अभिषेक करेल. When the anointing is upon it, आणि जेव्हा त्याच्यावर अभिषेक उतरून येईल, your skill will always be full. आमेन, मग तुमची कौशल्य नेहमी भरून वाहतील. Many of you अनेक जण तुमच्यातले have lot of skills. अनेक कौशल्य आहेत त्यांच्यामध्ये, And these skills, if not used, will go waste. आणि जर तुम्ही ती कौशल्य देवासाठी वापरलीच नाही तर ती व्यर्थ जातील. But these skills with the anointing of the Holy Spirit will draw wealth in your life. आमेन. पण पवित्र आत्म्याच्या सहाय्याने तुम्ही जेव्हा कार्य करताल तेव्हा ते सर्व पैसा You खेचतील. may say, Pastor, why are you preaching about money today? आणि तुम्ही म्हणताल आज तुम्ही पैशाविषयी का शिकवत आहात? You're not preaching Jesus today? आज तुम्ही येशूविषयी काय प्रचार करत You're नाहीये? not talking about His love today? आज तुम्ही त्याच्या प्रीतीविषयी काय बोलत नाहीये? You're not talking about the cross today? आज तुम्ही त्याच्या क्रुसाविषयी काय बोलत नाहीये? What the Lord has told me to tell me, is telling me to tell you, I'm telling you. आणि जे देवाने मला तुम्हाला सांगण्यासाठी सांगितले मी ते सांगत आहे. God wants you to cancel your debts supernaturally. देवाला हवंय की तुमचं जे कर्ज आहे ते अलौकिकरित्या सर्व फेडावं. And there is a way God's going to open in your life to begin your own startups so that you will grow, excel, and earn as much as wealth God wants you to earn. आणि तुमच्याकडे जे कौशल्य आहे देवाला हवंय की तुम्ही त्याच्या त्या कौशल्याचा वापर त्या बिझनेससाठी, व्यवसायांसाठी करावा. Do you know तुम्हाला God's माहिती आहे children must be the head and not the tail?
की देवाची लेकरं ही नेहमी मस्तक असावीत, What शेपूट they नाही. must be? They must be the head, ते नेहमी मस्तक असावीत, not the tail. शेपूट नाही. Are you with me? तुम्ही माझ्या बरोबर Are you आहात का? understanding what I'm saying? तुम्हाला समजतंय का मी काय बोलत आहे? God wants His children to live in abundance. देवाला हवंय की त्याची लेकरं भरपुरीमध्ये जीवन जगावे. This lady, this widow, ही जी विधवा आहे, when she had all the vessels full, she didn't know what to do. आणि जेव्हा तिची ती भांडी सर्व भरतात तेलाने, तिला समजत नाही काय जब करावं. उसने देखा अरे सब बर्तन भर गए, अभी आगे क्या करने का, she went back again Elisha के पास. Elisha, अभी भर गया, अभी आगे क्या? Elisha says, go and sell. अलिशा तिला सांगतो, जा आणि हे तेल जाऊन विक. Go and sell. जाऊन ते विक. When you get the money, जेव्हा तुला पैसा मिळेल, your debts will be cleared. तुझे कर्ज फेडले जातील. Plus what you need to live your life will always remain with you. आमेन. आणि जे काही जगण्यासाठी लागतंय त्याच्यासाठी पैसा तुझ्याकडे राहील. That means God's supernatural debt cancellation is not only debt cancellation, but He will give you abundance so that you will live your life in a rich way. आणि देव तुम्हाला फक्त कर्ज फेडण्यासाठी एवढंच देणार नाही, तर तो एवढी भरपुरी देईल, वैभव देईल की जेणेकरून तुम्ही तुमचं जीवन जगू शकाल. Praise God. हालेलुया. Are you understanding what I'm saying? You तुम्हाला know, as I'm समजतंय? saying, I'm telling you, the anointing of God is going to be released, and it's being released upon each one of you who is believing this message. आणि जो कोणी या संदेशावर विश्वास ठेवतो त्याच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये देव तो अभिषेक मोकळा करेल. You may think, but I don't know, Lord, I've never tried it. तुम्ही म्हणताल की देवा मी कधी याचा प्रयत्नच केला नाही. Unless you try it, you will not know. तुम्ही जोपर्यंत प्रयत्न करणार नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. God is a God of multiplication. देव आपला बहुगुणित करणारा परमेश्वर आहे. If you have one, जर तुमच्याकडे एक आहे, you have one. तुमच्याकडे एक आहे, This lady had only one jar, तिच्याकडे पण फक्त एकच भांड होतं. but God multiplied into many jars. पण देवाने काय केलं, तिचे ते जे काही भांडे होते ती बहुगुणित केली. Unless you bring it to God, it will not multiply. जोपर्यंत तुम्ही ते देवाकडे आणत नाही तोपर्यंत ते बहुगुणित होणार नाही. Unless you put it in God's hand, it will not multiply. जोपर्यंत तुम्ही ते देवाच्या हातामध्ये देणार नाही ते बहुगुणित होणार नाही. The people who were following Jesus, they were hungry. आणि जे लोक येशू ख्रिस्ताच्या मागे जात होते ती भुकेली होती. And they're all, Jesus saw them, oh, they're all hungry. Let's give them food to eat. आणि देव काय म्हणतो की ते भुकेले आहेत, त्यांना आपण अन्न देऊया. Peter, पेत्रा, John, योहाना, क्या इंतजाम है खाने का? पीटर जॉन बोलता है 2 ही मछली और 5 what do you call भाकर, रोटी, इतना ही है. ओके, लोग तो 5000 है, बच्चे अलग से, स्त्रियां अलग से, औरतें अलग से. इतने लोगों में 5 रोटियां 2 मछली सफिशिएंट है. नेचुरल माइंड सेज नो. नैसर्गिक मन म्हणतं नाही. But Jesus' mind was thinking something else. पण येशू ख्रिस्ताचं मन काहीतरी वेगळा विचार करत असतं. We need to think as Jesus was thinking. आपण पण जसा येशू ख्रिस्त विचार करतो तसा विचार केला पाहिजे. I know, Lord, debt is big. मला माहिती आहे की ते कर्ज खूप मोठं आहे. But what I have is little. पण माझ्याकडे जे काही थोडकं आहे, If I give that little in your hand, आणि जे काही थोडं आहे माझ्याकडे परमेश्वरा मी ते तुझ्या हातामध्ये देतो. that little can multiply and suffice 5,000 people. आमेन. आणि तो सर्व जे थोडं आहे ते बहुगुणित होतं आणि 5000 लोकांना ते खायला घालतं. What I have little in my hand, जे काही माझ्या हातामध्ये थोडं आहे, if I put it before you, Lord, मी ते तुझ्या पुढे आणतो परमेश्वरा. it will be enough for every debt to be cancelled in my आमेन. life. आणि ते पुरेसं आहे माझ्या जीवनात जे काही कर्ज आहे ते फेडण्यासाठी. And not just cancel my debts, आणि माझे फक्त कर्जच ते फेडणार but नाही, there were 12 baskets full of bread and fish remaining. आणि तिथे काय होतं की 12 ज्या टोपल्या आहेत त्या भाकरीने आणि माशाने भरतात. Hallelujah. Hallelujah. That means everything that you need will be fulfilled. याचाच अर्थ ज्या काही गोष्टींची तुम्हाला गरज आहे त्या सर्व भरपुरीने तुम्हाला मिळतील. Plus there will be remaining. आणि उलट आणखीन उरेल सुद्धा. And that remaining will be so much आणि उरलेलं ते इतकं असेल that you will
live your whole life on आमेन. आणि तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य त्याच्यावर जगू शकता. that. Hallelujah. हालेलुया. I'm telling you, मी तुम्हाला सांगतो, God is going to pour that oil upon every area, every skill, everything that you have. He's going to pour that oil tonight. आणि आज रात्री देव तुमच्याकडे जी काही कौशल्य आहे, ज्या काही गोष्टी आहेत, त्याच्यावर त्याचा तो अभिषेक भरपुरीचा You बहुगुणित know, you होण्याचा will होणार आहे. suddenly start getting thoughts and ideas and, imaginations. Don't think it is, ye kya aa raha hai, ye kya aa raha hai. No, no, it is an anointing that's manifesting in your life. आमेन. तुम्ही याच्यानंतर अनुभव घेताल की तुम्हाला बिझनेसच्या व्यवसायाच्या अनेक कल्पना येतील. What you could not do even in the past, आणि ज्या गोष्टी तुम्ही भूतकाळात करू शकत नव्हता, this anointing will open it up again. त्या अभिषेकाद्वारे त्या गोष्टी सुद्धा उघड होतील. What was blocked for so many days, months and years, आणि इतक्या वर्षांपासून, महिन्यांपासून काही गोष्टी ब्लॉक झाल्या असतील, some of your dreams were also dead. आणि काही तुमची स्वप्न सुद्धा मृत झाले असतील, God will revive those dreams again Amen. under this anointing. आणि देव पुनर्जीवित करेल त्या स्वप्नांना आणि त्या I'm telling you, अभिषेकाद्वारे. This ministry is carrying that anointing of prosperity. आणि ही जी सेवा आहे याच्यावर समृद्धीचा अभिषेक I आहे. have seen businesses started after this ministry was आणि मी formed. पाहिले या सेवेतून अनेक जे व्यवसाय आहेत ते स्थापित झालेत. I have seen people earning good amount of money. आणि मी पाहिलं की अनेक लोकांनी चांगलं कमवायला सुरुवात केली Not आहे. because they were very educated, असं नाही की ते खूप शिकलेले होते म्हणून, not because their background was very good, त्यांचं ते जे काही बॅकग्राऊंड आहे ते चांगलं होतं म्हणून, not because they had a vyavasayik background. आणि त्यांचं काही व्यावसायिक बॅकग्राऊंड आहे म्हणून नाही, तर The anointing taught them how to do it. आमेन. पण त्या अभिषेकाने त्यांना शिकवलं की ते कसं The करायचं. Bible says the anointing will teach you all things. आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं अभिषेक तुम्हाला सर्व काही शिकवेल. All things means ना, हम लोग all things है define किया है, सिर्फ spiritual things, हाँ, इसके आगे नहीं जाने का. Anointing will teach you prayer, हाँ, okay, agree. Anointing will teach you how to read the Bible, okay, agree. Anointing will teach you how to praise, okay, agree. Anointing will teach you to do business, pastor wrong, galat. Anointing will teach you all things. हालेलुया. अभिषेक तुम्हाला सर्व काही गोष्टी शिकवेल. The anointing will teach you even in your office how to do your work. आणि ऑफिस मध्ये तुम्ही कसं काम करावं ही गोष्ट सुद्धा तो अभिषेक तुम्हाला शिकवेल. The anointing will give you ideas to improve even your office jobs. आणि तुमची जे नोकरीच्या ठिकाणी सुद्धा तुमचं काम कसं आणखीन चांगलं होईल हे सुद्धा तो अभिषेक तुम्हाला शिकवेल. Hallelujah. हालेलुया. I'm not telling you something out of my mind. मी माझ्या मनातूनच काही गोष्टी सांगत नाहीये तुम्हाला, What the Bible says, I'm telling you. पण जे पवित्र शास्त्र सांगतंय ते मी तुम्हाला सांगत आहे. The only thing that you need to do, पण एकच गोष्ट तुम्हाला करायची आहे he says, bring it in my hand. की ते माझ्या हातामध्ये तुम्ही घेऊन या. Unless the bread and the fish were not put in the hands of Jesus, it was not multiplied. जोपर्यंत ते 2 मासे आणि भाकरी येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये ठेवले नाही तोपर्यंत ते बहुगुणित झाले नाही. Unless this widow obeyed the word of Elisha, the oil was not multiplied. आणि जोपर्यंत तिने अलिशाचा शब्द ऐकला नाही तोपर्यंत ते बहुगुणित झालं नाही. ते When you go with this word from here and put it in action, you will see multiplication happening. आणि जेव्हा तुम्ही जाऊन हा शब्द कृतीमध्ये करताल तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बहुगुणितपणा पाहताल. Many people, अनेक लोक when they the Bible talks about giving, आणि जेव्हा पवित्र शास्त्र देण्याविषयी सांगतं they only think about giving money. ते फक्त पैसे देण्याविषयीच विचार They करतात. think God is talking only about giving money. आणि ते म्हणतात की फक्त देव पैसे देण्याविषयीच बोलत आहे. God only does not talk about giving money. पण फक्त पैसे देण्याविषयी देव बोलत नाही, He talks about giving everything that you have. पण देव तुमच्याकडे जे काही आहे ते सर्व देण्याविषयी बोलत आहे. Even your skills, तुमची कौशल्य, even your time, तुमचा वेळ, even your energy, तुमची ऊर्जा, even your family. तुमचं कुटुंब, When you put it in God's hand, जेव्हा तुम्ही ते देवाच्या हातामध्ये oh, ठेवता, I'm telling you, you will see multiplication happening. मी सांगतो तुम्हाला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बहुगुणितपणा पाहताल. Praise God. हालेलुया. Are you understanding what I'm saying? तुम्हाला समजतंय? Are you ready? I'm not forcing anyone.
मी कोणालाही इथे फोर्स करणार नाहीये. But any one of you having these ideas saying that, I don't know, Lord, why it is not happening. It was stuck for many years. But tonight, आमेन. if you have come with this thought, God will open it and you will see sudden those things started to work again. अनेक गोष्टी तुम्ही म्हणताल अडकलेल्या आहेत माझ्या जीवनामध्ये. मी अगोदर असं विचार केले होते, पण जर आज तुम्ही हा शब्द घेताल तर तुम्ही बघताल की त्या अडकलेल्या सर्व गोष्टी रिलीज होतील. Next week, पुढच्या आठवड्यात, next Saturday, नेक्स्ट सॅटर्डे मग I'm going to pray with oil and anointing. आणि मी तुम्हाला तेलाचा अभिषेक करून प्रार्थना करणार And I'm आहे. going to pray for each one of you. आणि तुमच्या प्रत्येकासाठी मी प्रार्थना करणार And आहे. I'm going to pray for the oil and I'm going to anoint you with that oil. आणि मी त्या तेलाचा अभिषेक तुम्हाला करणार आणि प्रार्थना करणार आहे. The oil will carry that anointing not only for business, but it will be, a business, a healing, a breakthrough, a family, every area it will penetrate. आणि तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये तो जे तेलाचा अभिषेक आहे ते कार्य करेल. The anointing or the oil is just going to be a touch point. आणि तो अभिषेक आहे किंवा जे तेल आहे ते फक्त स्पर्श करेल. But the anointing of the Holy Spirit will penetrate through that oil in you. पण त्या तेलाच्या द्वारे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये जाईल. Next Saturday, please come with a whole family. आणि पुढच्या शनिवारी पूर्ण तुमच्या कुटुंबासहित या. This whole week, I'm going to pray for that anointing Amen. with oil. आणि पूर्ण आठवडाभर मी या गोष्टीसाठी प्रार्थना करणार आहे. And all those things, where the devil is hidingly working. आणि ज्या कुठल्या भागामध्ये सैतान लपून छपून काम करत आहे, Many times we don't know. अनेक वेळा आपल्याला समजत नाही. The devil hidingly is holding many things. आणि सैतान लपून छपून काहीतरी गोष्टी तुमच्या जीवनातल्या धरून ठेवलेल्या आहेत. Do you know the wealth of the world belongs to God and his children? आमेन. तुम्हाला माहिती आहे का जगातली सर्व धन संपत्ती देवाच्या लेकरांसाठी आहे. It is for his children. त्याच्या लेकरांसाठी आहे. The resources is God's resources. आणि जे स्त्रोत आहे ते देवाचे आहेत. Abraham was blessed in all things. आणि अब्राम या सर्व गोष्टींमध्ये आशीर्वादित होता. When Abraham passed on to Isaac, आणि जे अब्रामापासून इसाकापर्यंत he गेला was blessed more than Abraham. आणि तो इसाक अब्रामापेक्षा आशीर्वादित होता. When he passed on to Jacob, आणि जेव्हा ते आशीर्वाद याकोबाकडे गेले, Jacob was more blessed than Abraham and Isaac. आणि याकोब अब्राम आणि इसाकापेक्षा जास्त आशीर्वादित होता. But what happened? मग काय झालं? Suddenly Egypt came. Egypt came. अचानक मिस्र तिथे They आले went in bondage in Egypt. आणि ते मिस्रामध्ये त्या बंधनात अडकले. All the people along with all the wealth. आणि ते लोक त्यांच्या धनसंपत्ती सहित त्या मिस्रामध्ये अडकले. So धन संपत्ति किसका है? Abraham का था, Isaac को मिला, Yes, Jacob को amen. मिला, लेकिन इजिप्ट ने पकड़ के रखा था. हालेलुया. जब इज़राइल लोग को प्रभु ने छुड़ाया, तब इज़राइल लोग जब बाहर आए, धन संपत्ति लेकर आए. हालेलुया. सारा सोना धन सब लेकर आए. जब हमारा उद्धार हुआ, हम लोग भी आशीष लेकर भाग रहे हैं. हम लोग भी रिचेस लेकर बाहर आए, लेकिन हमारा मानसिकता अभी तक बदला नहीं है. हमारा मानसिकता अभी तक यही कह रहा है, नहीं, इतना नहीं कर सकता प्रभु, हम लोग इतना योग्य नहीं है कि प्रभु हमको इतना धन दे. अरे नहीं, that should be not your mentality. तुमची मानसिकता तशी नसावी. Your mentality should be, I am blessed and rich because God gave me this wealth. आणि आपली मानसिकता असावी की मी आशीर्वादित आहे, मी श्रीमंत आहे कारण देवाने मला दिलेलं आहे. I need to teach you about the wealth of this world. आणि मी तुम्हाला ह्या जगाची जी धन संपत्ती आहे त्याच्याविषयी शिकवायला Wealth पाहिजे. है किसका? कोणाची आहे ती? ये वर्ल्ड बोलता है ये मेरा wealth है. जग म्हणतं ती माझी आहे. ये wealth, ये जग बोलता है ये सब धन संपत्ति मेरा है. ये लोग बोलते हैं हम लोग रिच रह सकते हैं, प्रभु के लोग नहीं. नहीं, प्रभु के लोग सबसे richest लोग होने चाहिए. आमेन. हालेलुया. Are you believing? I'm telling you, some people will say, no, pastor, don't talk about money. Money के बारे में क्यों बात कर रहे हो? धन ने देखा ना, लोगों को खराब किया है, उनका माइंड को खराब किया है, फैमिली को तोड़ दिया है, धन बहुत खराब है, पैसा बहुत खराब है. This mentality, if they carry, they will never become rich in life. जर त्यांची मानसिकता अशी असेल तर त्यांच्या जीवनामध्ये ते कधीच श्रीमंत होणार I'm नाही. telling you, what you hate
ज्या गोष्टींचा तुम्ही द्वेष करता you will never receive it in life. त्या गोष्टी तुमच्या जीवनात तुम्ही कधीच घेणार नाही. If you hate riches, जर तुम्ही श्रीमंतीचा द्वेष करता you will never see riches. मग तुम्ही तुमच्या जीवनात कधीच श्रीमंती पाहणार If नाही. you talk against people who are rich, आणि जर जे श्रीमंत लोक आहेत त्यांच्या विरुद्ध तुम्ही बोलता, कैसा इतना रिच कैसे हो गया? अगर बिलीवर रिच हो रहा है ना, कैसा कुछ तो भी गड़बड़ किया रहेगा तभी रिच हो रहा है. अरे why you are talking against him? If तुम्ही you are talking त्यांच्याविषयी against का बोलता? उनका riches के against बात कर रहे, you will never receive that riches. जर तुम्ही त्याच्या श्रीमंतीविषयी बोलता, त्याच्या विरुद्ध बोलता, तर तुम्ही कधीच ती मिळवणार What you नाही. talk for, you will receive. आणि ज्या गोष्टींसाठी तुम्ही जास्त बोलताल विषयी त्या तुम्ही मिळवताल. God wants you well देवाला हवंय की तुम्ही श्रीमंत असावं, चांगलं योग्य and असावं nicely living this life. आणि हे जीवन उत्तमरित्या तुम्ही व्यतीत करावं. Not life in heaven. स्वर्गामध्ये नाही. स्वर्ग में जाने के बाद कोई धन की जरूरत नहीं, कोई संपत्ति की जरूरत नहीं, कोई रिचेस की जरूरत नहीं, सब वहां पे अवेलेबल है. हालेलुया. प्रभु ने इसके लिए हम लोग को बंधन से नहीं निकाला ताकि तुम कैसा तो भी 70-80 जीवन इधर हालांकि में जियो, सब जीने के बाद फिर हेवन में आ जाओ अपन एंजॉय करेंगे. नहीं, प्रभु ने बोला जब मैंने तुझे इजराइल से बाहर निकाला, धन संपत्ति के साथ निकाला, आशीष के साथ निकाला, चंगाई के साथ निकाला, अभी आगे जाके इसको बढ़ाते रहे और मैं इसको और ब्लेस करता रहूंगा. हालेलुया. But our people, पण आपली लोक they start with this mentality. ते या मानसिकतेने सुरुवात करतात. मेरे को धन संपत्ति नहीं चाहिए, मुझे खराब नहीं होना है, मुझे बुरा नहीं होना है. Then you will remain like that for lifelong. मग तुम्ही आयुष्यभर तसेच राहतात. You have to choose what you want. तुम्ही निवड केली पाहिजे तुम्हाला काय हवंय ते. मुझे प्रभु कोई नहीं देखना चाहिए. Then God will give you that life. तुम्ही म्हणताल की परमेश्वरा मला कोणी पाहिलं नाही पाहिजे, तर तुम्ही तसंच जीवन जगता. मुझे प्रभु छोटा सा ही घर दे दो, छोटा सा ही गाड़ी दे दो. ठीक है, प्रभु बोलेगा that's your desire, take it. ये आपका इच्छा है, ले लो. But Lord, I want to live a rich life, a blessed life. God will say, Amen, take पण it. जर तुम्ही म्हणता की मला आशीर्वादी श्रीमंत जीवन जगायचंय, देव म्हणतो मग घे. That's why म्हणून God says, the Bible says, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं He empowers you to get wealth. आणि त्याने तुम्हाला ती श्रीमंती मिळवण्यासाठी कुवतीने भरलेला आहे. He empowers you त्या कुवतीने त्याने तुम्हाला भरलेला आहे to become wealthy. श्रीमंत होण्याच्या. The skills, जे कौशल्य, the talents जे टॅलेंट्स त्याने God has given you, तुम्हाला दिलेले आहेत, God is going to pour His oil. देव त्याच्यावर त्याचं अभिषेक ओतणार आहे, तेल ओतणार आहे. How many really want to make a change in your life? किती जणांना त्यांच्या जीवनामध्ये बदल हवा आहे, Or a financial breakthrough in your life? आर्थिक गोष्टींमध्ये सुटका हवी आहे. See, I'm telling you, big people who are earning also in good corporate jobs, आणि अनेक लोक जी काम करतात कॉर्पोरेट जॉब मध्ये, even they are under debts. ते सुद्धा कर्जामध्ये आहेत. But outside life, everything looks good. बाहेरून सगळं उत्तम दिसतंय, Everything is shown good. सगळं काही उत्तम आहे, But inwardly, they only know what kind of life they are living. पण आतून ते कसं जीवन जगतात हे त्यांनाच माहिती आहे. But God is seeing all that. पण देव बघत आहे And there is an answer for it आणि त्याच्यासाठी उत्तर आहे from the Bible. पवित्र शास्त्रातून. And God's heart is, देवाचं अंतःकरण my children must live well. असं आहे की त्याची इच्छा आहे की त्याच्या लेकरांनी उत्तम जीवन They must जगावं. live the best. आमेन. त्याने उत्तम जीवन जगावं. I told you last week, there are no secret disciples. आणि मी मागच्या वेळेसच तुम्हाला सांगितलं कुठले सिक्रेट डिसायपल्स शिष्य नाहीत. गुपित डिसाइपल कोई नहीं है प्रभु के. मैं चुपके प्रभु का डिसाइपल हूं. नहीं, चुपके नहीं है. जितने भी डिसाइपल्स है सब प्रभु ने दिखाए, ये मेरे सारे शिष्य हैं. आमेन. Amen. Praise God. There was no secret disciples. असे कुठले गुपित असे A शिष्य time, नाहीत. I'm telling you, a time is coming in the next 3-4 years आणि पुढच्या 3-4 वर्षांमध्ये where God's sons and daughters will be manifested. आमेन. देवाचे पुत्र आणि कन्या हे प्रकट होतील. Tell me, मला सांगा, common sense, who will expose a poor man? कोण त्या गरीब माणसाला उघड करेल? बोलो, कौन बात करेगा? Common sense. कोण त्या गरीब माणसाविषयी I'm बोलेल? not against poor people. मी गरिबांविषयी विरुद्ध I'm not नाही, against their condition. त्यांची जी परिस्थिती आहे त्याच्या विरुद्ध मी नाही बोलत आहे. अगर आपको, आप अगर कोई भी पुअर है,
आप उसको क्यों एक्सॉल्ट करोगे? करेक्ट? और क्या पुअर है, क्या पुअर है, क्या पॉवर्टी इसका, वाह वाह वाह, यू विल प्रेज. चलो आई विल गिव यू अनदर एग्जांपल. समझो यहां पे एक ग्रुप है, ओके, एग्जांपल, या ये रियल नहीं है, एग्जांपल है. यहां पे एक ग्रुप है, यहां पे एक ग्रुप है, ठीक है. ये वाला ग्रुप बोलता है, ये बहुत श्रीमंत लोग है ये वाला, ओके, और ये वाला ग्रुप जो है, एग्जांपल, ये गरीब है, ओके. मैं एक नया आदमी को लेकर आओ, ओके, ये नया आदमी आया है प्रभु में, यीशु मसीह में. मैंने उनको गॉस्पेल प्रीच किया, प्रभु को आप स्वीकारोगे, आप इनके जैसा हो जाओगे. बोलो ये आएगा क्या? ये गरीब लोग है ना, तुम प्रभु को स्वीकारोगे ना, तुम ऐसा हो जाओगे. ये बोला मैं अच्छा है बाहरी, ये लोग में होने के जैसा, इट्स बेटर आई बी आउटसाइड. बट इफ आई टेल हिम come to the Lord, God will bless you, he will make you Amen. rich, he'll make you Hallelujah. healthy, he'll make you wealthy, will that person come? तो मनुष्य येईल की नाही? आएगा क्या नहीं आएगा? तो मैं गॉस्पेल कैसे प्रीच कर रहा हूं, लोगों को क्या बता रहा हूं, तुम प्रभु में आएंगे ना, बहुत हाल होगा तुम्हारा, बहुत लोग बात करेंगे, बहुत लोग तुम्हारा जीवन को कुतर कुतर का क्या क्या बोलना है जो भी बोलो, यू नो, तुम्हारा जीवन को एकदम, who will come? कोण येईल मग प्रभू? What kind of gospel people were preaching in the past? आणि कुठल्या प्रकारची सुवार्थ लोक शिकवत आहेत? The gospel is God died for us so that we may have life and life of abundance. आणि येशू ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला जेणेकरून आपल्याला जीवन मिळावं, नुसतं जीवन नाही तर ते भरपुरीचं जीवन मिळावं. विपुलते का जीवन देने के लिए यीशु मरा है. गरीब और हालाकी का जीवन देने के लिए यीशु नहीं मरा है, विपुलता का जीवन देने के लिए यीशु मरा है. Praise God. And then our people gospel, नहीं, यीशु मसीह में आओ, हम लोग ऐसा ही जीवन जीते हैं. प्रभु का जीवन एकदम गरीब जीवन, प्रभु का जीवन एकदम तकलीफ वाला जीवन. No one will come to Christ. कोणच ख्रिस्ताकडे येणार नाही मग. Praise God. Hallelujah. So you know the real gospel is God gave his life so that he gives you life of abundance. Amen. Amen. Praise Hallelujah. God. Hallelujah. Are you understanding? तुम्हाला I'm going to समजलं? pray that every area supernatural manifestations will happen. Amen. Debt cancellations will happen. Lord Your Jesus. talents, your skills will rise up again. Amen. Every dream, Hallelujah, हर एक आपका Jesus. dream, हर एक सपना जो दब चुका था, मर चुका था. When some people say I was young, I had this desire. जब मैं बहुत young था, मेरा ये desire था कि ऐसा सा करूं. लेकिन टाइम के साथ, समय के साथ वो निकल गया, वो दब गया. अभी शायद नहीं हो सकता है, but I'm telling you, the anointing can bring that dead thing back again to life. Amen. Hallelujah. Hallelujah. Did you understand? Yes. Let's all close eyes. Let's all stand up. आपण सर्व